आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याणमधून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील बाबगाव इथं आढळल्यानं खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार सोमवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास कल्याण पूर्वेतील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुली घरातून अचानक बेपत्ता झाली. तर मंगळवारी सकाळी मुलीचा मृतदेह बाबगाव इथं आढळून आला. बाबगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. कल्याणच्या कोळसेवाडी यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच आरोपीला भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेला हा कलंकित लागलेला प्रकार आहे. अतिशय गुन्हास्पद प्रकार हा या कल्याण पूर्वेला एका लहान मुलीवर झालेला आहे. या अत्याचाराच्या विरोधात मी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. इमिजिएटली आरोपी आणि त्यासोबत सह आरोपी या ठिकाणी अटक केली पाहिजे. जे कोण याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर लवकर अटक करा अशी मागणी केली. मला या ठिकाणी असं सांगायचं की स्थानिक पत्रकारांना माहिती आहे की हा जो आरोपी आहे ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वरदस्त आहे. मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं. त्यामुळे आज मला वाटतं जर त्यावेळेस कठोर कारवाई केली असती तर आज हा दिवस बघायला लागला नसता. गेल्या वर्षी आणि अशा अनेक वेळा त्याने असे प्रकार गुन्हास्पद प्रकार मुलींवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, पण आज ती दुर्दैवी घटना आली. त्या मुलीचा अत्याचार करून तिला मारून टाकलेलं आहे. निर्दयी असं मारलेलं आहे. त्यामुळे पोलिसांना आम्ही या ठिकाणी विनंती केली की आपण जर लवकर लवकर अटक केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करू आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगेल की हा जो प्रकार झालाय त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, गोळ्याने झाडलं पाहिजे, जेणेकरून असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडला नाही पाहिजे. आरोपी जो आहे इथल्या संशयास्पद आरोपी म्हणून त्याला इथे सांगतायत, पण नागरिकांना माहिती आहे, नागरिकांचा रोष ज्याने याच्या अगोदर हे असे प्रकार केले तोच आरोपी आहे. पण पुढाऱ्यांच्या इथे राजकीय पुढाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात त्याला वरदस्त आहे आणि पोलिसांवरती दबाव आहे. आता इथल्या स्थानिक सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. त्यामुळे आता जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.